पुढची महत्त्वाची बातमी, उत्तर महाराष्ट्रातले 2 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतात। उद्या दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। कुणाल पाटील धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत, तर अपूर्व हिरे हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते। तर कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश म्हणजे काँग्रेसचं आणखी एक जुनं घराणं भाजपात जात आहे। राज्यात आतापर्यंत काँग्रेसची किती घराणी खालसा झाली ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। धुळ्याच्या रोहिदास पाटलांचे पुत्र कुणाल हे भाजपात गेले। सांगलीच्या वसंतदादांच्या नातसून जयश्री पाटील भाजपात गेल्या। भोरच्या थोपटे कुटुंबातले संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला। लातूरच्या शिवराज पाटील चाकूरकरांच्या सूनबाई अर्चना या देखील भाजपात आल्या। नांदेडचे अशोक चव्हाण हे देखील कुटुंबासह भाजपात गेले। अहिल्यानगरचे विखे पिता पुत्र हे कुटुंब देखील सध्या भाजपात आहे। धाराशिवचे बसवराज मुरुमकर हे मुलासह भाजपात गेले।